महिलांना अर्धनग्न करून त्यांचं मंगळसूत्र ठीक आहे, मी विचारतो हा जर आपल्यासोबत स्वतः शेतकरी सुद्धा आहेत, या सगळ्यातले पीडित शेतकरी सुद्धा आहेत, आपण त्यांना विचारू. मी आमदार साहेब येतो मी तुमच्याकडे. मला आधी आप्पासाहेब मुंडेंकडे जाऊ द्या. शेतकऱ्यांशी संवाद साधला जातोय का, पहिली गोष्ट. आणि शेतकरी एवढ्या आक्रमकपणे याला विरोध का करतात? आपण बघितलं, समृद्धी महामार्ग झाला. समृद्धी महामार्ग झाल्याच्या नंतर सगळ्या शेतकऱ्यांनी सहकार्य केलं म्हणून तो झाला. त्या शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा योग्य मोबदला मिळाला. मग तुमचा विरोध का? नमस्कार बडे साहेब, सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही हा विषय चर्चेला आणला. कारण गेली 2 वर्ष झालं आम्ही हा संघर्ष करतोय. पण बडे मुद्द्यामध्ये तुम्ही हा विषय आणून महाराष्ट्र सरकारच्या कानावर तरी जाईल आमचा आवाज. आतापर्यंत आम्ही एवढे आंदोलन केले, रस्ता म्हणजे शेतकऱ्यांनी विरोध केला, पण आमचा आवाज शासनापर्यंत काही कोणी घेऊन गेलं नाही. आम्ही बरेचदा निवेदन दिले, विरोध केला. आमचं म्हणणं, माननीय मुख्यमंत्र्यांना सांगा की आमच्या संग चर्चा करा आणि हा महामार्ग तुम्ही कशासाठी करता, त्याचं कारण काय, कोणी मागणी केली का या महामार्गाची आपल्याकडे, याची गरज आहे का प्रत्यक्षामध्ये महामार्गाची. आणि हा महामार्ग तुम्ही काढता आणि पूर्ण बागायती पट्ट्यातून, की ज्या जुन्या लोकांनी, आदरणीय स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांनी मांजरा, माझा लातूर तालुका आहे, माझी स्वतःची जमीन जाते, त्याच्यामध्ये मी स्वतः भूमिहीन होतो. मांजरा पट्ट्यामध्ये त्यांनी बॅरेजेस बांधले स्पेशल. आता पूर्ण लातूर, महाराष्ट्रामध्ये लातूर बॅरेजेसचे नाव झालं. एवढं मोठं बॅरेजेस बांधून इरिगेशन वाढवलं, शेतकऱ्यांची मान उंचावावी असे कारखाने तिथं त्यांनी चालवले आणि त्याच्यातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती करण्याचं काम ज्या माणसाने केलं, त्याच्यावर तुम्ही नांगर फिरवणार आहेत का हा महामार्ग काढून? हा महामार्ग पूर्ण बागायती पट्ट्यातून जातो, पूर्ण पाईपलाईन. आणि ह्याच्या आधी मांजरा डावा आणि उजवा कालवा झालेला आहे. त्या लोकांचे अधिग्रहण सुद्धा आणखी, म्हणजे त्यांच्या जमिनी संपादन केलेले त्याचे आणखी पैसे सुद्धा पूर्ण दिले नाहीत. हायकोर्टामध्ये त्यांचे केसेस चालू आहे. आणि हे सगळं असताना, कुणी मागणी केली नसताना तुम्ही हे मार्ग करता, ही पूर्ण चुकीचं आहे. हा मार्ग रद्द झाला पाहिजे अशी आमची स्पष्ट भूमिका आहे.